लग्न खर्चातून हुंडा केसपर्यंतचा प्रवास. आजचा स्वप्नवत लग्न सोहळा उद्या न्यायालयातील वाद बनतो. होय, लग्न खर्च कधीकधी हुंडा प्रकरणात बदलतो. भारतात लग्न खर्च आणि हुंडा यामधील सीमारेषा खूपच नाजूक आहे. जे सुरुवातीला आपण दोघं मिळून खर्च करू असा परस्पर करार असतो, तोच नंतर हुंडा मागणी आणि छळ म्हणून फिर्यादीत बदलला जातो. सेक्शन 498A IPC आणि हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने पाहिले की साधा खर्च वाटपही नंतर हुंडा दिला घेतला असा आरोप बनतो. कायदेशीर जागरूकता. स्वतःला कसं वाचवाल? पहिलं, डिजिटल पुरावे ठेवा. पेमेंट्स, रिसिट्स, ऑनलाईन ट्रान्सफर रेकॉर्ड्स स्क्रीनशॉट करून जतन करा. 2. स्वतःची खरेदी स्वतंत्र करा. दोन्ही बाजूनी स्वतःचे दागिने, कपडे, भेट खरेदी करावेत. 3. लिखित स्पष्टता ठेवा. कोणत्याही बाजूनी कोणता खर्च करायचा हे स्पष्ट लिहून ठेवा. स्वेच्छेने दिलंय असं नमूद करा, हुंडा नाही. 4. संयुक्त निर्णय घ्या. लग्नस्थळ, मेनू, फोटोग्राफी यासारखे मोठे निर्णय एकत्र घ्या आणि नोंद ठेवा. 5. रोख व्यवहार टाळा. फक्त बँक ट्रान्सफर किंवा चेक वापरा. पारदर्शकता तुमचं संरक्षण आहे. 6. फोटो, व्हिडिओ, पुरावे ठेवा. लग्नाचं पूर्ण रेकॉर्डिंग ठेवल्यास भविष्यात चुकीचे आरोप टाळता येतात. लग्न हे नातं जोडण्यासाठी असतं, तंटे निर्माण करण्यासाठी नाही. नोंदी ठेवा, पारदर्शक रहा आणि कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित रहा. तुमचा कायदा, तुमचे हक्क. सरळ सोप्या भाषेत. नमस्कार.